महिना सुरू झालेला आहे आणि प्रत्येकाच्या मनामध्ये आहे ना एक कालवाकालव असते की नेमकं कुठली उपासना आम्ही श्रावण महिन्यामध्ये करावी. कारण खूप व्हिडिओ पाहून माणूस कन्फ्यूज होतो की नेमकं काय करायचं. आणि मला पूर्णपणे माहिती आहे की या धकाधकीच्या जीवनामध्ये मोठमोठ्या उपासना सहज आणि शक्य होत नाहीत. त्यासाठी मी खूप छोट्या छोट्या उपासना तुम्हा सगळ्यांसाठी श्रावणातल्या घेऊन आलेली आहे, ज्याने तुम्हाला खूप साऱ्या अडचणींमधनं मार्ग निघेल. तर मंडळी, मी मिस्टिकल एरा या माझ्या चॅनलमध्ये माझ्या सर्व लाडक्या व्ह्यूअर्सचं अगदी मनापासून स्वागत करते. हा व्हिडिओ मात्र सगळ्यांना शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण उपासनेची गती जास्तीत जास्त पकडायची असेल तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे. प्रत्येकाच्या लाईफमध्ये किंवा रोजच्या जीवनामध्ये प्रत्येकजण काही ना काही गडबडीमध्ये आहे, धांदल उडालेली आहे किंवा धावपळ चालू आहे, जगायला दिवस कमी पडतो आहे. हे सगळं समजून आजच्या ह्या काही उपासना मी देणार आहे. पूर्ण श्रावण महिन्यामध्ये आपल्याला पौर्णिमा आणि अमावस्या पण येणार आहे आणि ह्या सगळ्याला काय करायचं आहे हे मी नक्की या व्हिडिओमध्ये सांगायचा प्रयत्न करणार आहे. श्रावण महिना सुरू झाला की उपासनेचं नेमकं कुठलं पाठबळ घ्यावं हे कळत नसतं आणि छोट्या छोट्या उपासना करायच्या म्हटलं तर नेमक्या कुठल्या करायच्या हेही कळत नसतं. तर मंडळी, खूप साधी आणि सोपी अशी एक उपासना मी घेऊन आलेली आहे की स्वामी चरित्र सारामृत जे आहे, जे केंद्रामध्ये मिळतं, स्वामी केंद्रामध्ये मिळतं, ते तुम्ही घेऊ शकता किंवा इतर कुठेही जर तुम्हाला स्वामींच्या चरित्राची पोथी मिळाली असेल ती घ्या. रोज 3 अध्याय त्यामधले वाचा. तुम्हाला वाचायला हार्डली 10 मिनटं लागतील. रोज 3 अध्याय वाचा. पण एक लक्षात ठेवा, श्रावणातला कुठलीही उपासना करताना तुम्हाला बिना संकल्पाची करायची नाही आहे. मला बऱ्याच जणांनी विचारलं नेमका संकल्प म्हणजे काय. तर मंडळी, संकल्प कसा घ्यावा यावर मी नक्कीच एक व्हिडिओ बनवणार आहे. पण आत्ता संकल्पाची एक शॉर्ट पद्धत मी तुम्हाला सांगते की संकल्प घ्यायचा असेल तर पुढ्यामध्ये ताम्हण ठेवायचं, एक पाणी ठेवायचं, तांब्याच्या ग्लासमध्ये म्हणा किंवा चांदीच्या ग्लासमध्ये, स्टीलचा असेल तर स्टीलचा, ज्याच्यामध्ये तुम्हाला जमेल, पाणी ठेवायचं, थोड्याशा अक्षत ठेवायच्या, एक फूल ठेवायचं आणि हातामध्ये आपल्या ओंजळीत पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये थोड्या अक्षता टाकायच्या, फूल टाकायचं आणि तुम्ही तो संकल्प का करताय तुमच्या इष्टदेवतांना आठवायचं. तुमचं पूर्ण नाव, तुमचं पूर्ण गोत्र, तुमची बर्थडेट आणि तुम्ही कुठे राहता हे नमूद करायचं आणि त्या संकल्प घ्यायचा की आजपासून मी ही उपासना इतके दिवसाची सुरू करत आहे. माझ्या उपासनेला फळ मात्र येऊ देत. किंवा तुम्ही कशासाठी, कुठल्या इच्छेसाठी करत असाल, मी या इच्छेसाठी ही उपासना करत आहे, मी म्हणून हा संकल्प घेत आहे, माझ्या या संकल्पाला फलप्राप्ती मिळवून देण्याचं काम मात्र तू कर. आज मी हा संकल्प सोडते आहे, म्हणून हा संकल्प तुम्हाला सोडायचा आहे. उपासना झाल्यानंतर आता तुम्ही स्वामी चरित्र वाचताय, तर तुम्हाला पूर्ण वाचायचं आहे, एक म्हणजे पूर्ण श्रावण संपेपर्यंत वाचायचं असेल तर तुम्ही तसंही करू शकता किंवा कुठल्याही एका गुरुवारपासून सुरू करून दुसऱ्या गुरुवारी संपवायचं असेल तर 7 दिवसाचं पारायण करायचं असेल तर 7 दिवसाचंही तुम्ही पारायण करू शकता. दुसरं आणि सगळ्यात प्रभावी असं एक पोथी आहे नवनाथांची, तीही तुम्ही वाचू शकता. आता बरेच जण म्हणतील 40 दिवस तर उरलेले नाही आहेत, आता 40 दिवसामध्ये आम्ही कसं काय बरं हे करू शकतो नवनाथांच्या पोथीचं वाचन. तर मंडळी, खूप सोपं आणि खूप छान असं मी याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते की नवनाथांच्या पोथीचा फक्त 40वा अध्याय रोज वाचा, जोपर्यंत नवरात्र आहे, जोपर्यंत श्रावण आहे. रोज 40वा अध्याय वाचा. 40वा अध्याय वाचल्यानंतर तुम्हाला पूर्ण अध्यायाचं फळ मिळणार आहे. तेव्हा तुम्हाला हे फक्त 40वा अध्याय वाचायचा आहे आणि तो रोज वाचायचा आहे. रोज बसायचा आहे, संध्याकाळी बसायचा आहे, दिवसा नाहीच, किंवा एकदम सकाळी बसायचं आहे. पण शक्यतो जमणार नाही, तुम्ही अगदी जॉब करणारे असाल किंवा गृहिणी असाल त्यांनी सकाळी करावं, ज्यांना नाही सकाळी जमणारे त्यांनी संध्याकाळी करावं. हेही संकल्प घेऊन करावं. नवनाथांच्या पोथीमध्ये नियम दिलेले आहेत ते वाचावेत. नवनाथांचा कुठलाही 40वा अध्याय जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा एक लक्षात ठेवा, नवनाथांचे केस कायम मोकळे असायचे. तुम्ही केसांना कुठेही बांधू नका, केस मोकळे ठेवून घोंगडीचं आसन घेऊन बसा, पुढ्यात पाणी ठेवा, तुपाचा दिवा लावा, अगरबत्ती लावा. नवनाथांना पहिले गारहाणं घाला, संकल्प घ्या, नाथांना बोलवा, आपल्या सर्व देवी देवतांना आवाहन करा. प्रत्येक वेळी उपासनेला आपल्या देवी देवतांना, आपल्या पूज्य जे काही आहेत त्यांना आवाहन करायचं, म्हणजे त्यांचे आशीर्वाद आपल्याला फलद्रूप होतात. त्यासाठी आवाहन करायचं आणि पोथी वाचायला बसायचं. बघा, ही 40वा अध्यायाची अफाट शक्ती, अफाट ताकद तुम्हाला हा अध्याय वाचतानाच लक्षात येईल
की तुमच्या आयुष्यामध्ये त्या दिवसांमध्ये काही चेंजेस यायला लागतील. तुम्ही अगदी 8 दिवसाचं करा, तुम्ही अगदी पूर्ण श्रावण संपेपर्यंत करू शकता, पण करा नक्की. कारण ह्या 2 खूप सोप्या आणि सुंदर अशा उपासना मी तुम्हाला ह्या श्रावणात करायला सांगते आहे. बरं, श्रावणामध्ये आता एक पौर्णिमा पण जवळ आलेली आहे. या पौर्णिमेपासून तुम्ही घरामध्ये सत्यनारायण स्वतःच करा. कोणताही ब्राह्मण बोलवायची गरज नाही आहे. स्वामींच्या केंद्रामध्ये तुम्हाला एक पुस्तक मिळतं सत्यनारायण पूजेचं, ते आणा. त्याच्यामध्ये जे काही दिलेलं आहे नियमावली ती व्यवस्थित वाचा. सगळी म्हणजे 10-15 रुपये खर्च होतील तुमचे या सत्यनारायणच्या पोथीला, पूजेला. तर ते तुम्ही त्या पद्धतीने ती पूजा नक्की तुमच्या घरामध्ये करा. मी करते जे मी तुम्हाला सांगते आहे. याच्यामध्ये एक नियम मात्र लक्षात ठेवा. आपल्या घरामध्ये जेव्हा आपण स्वतःहून सत्यनारायण करतो ब्राह्मण न बोलवता, तेव्हा जो प्रसाद असतो तो बाहेर कुणालाही देऊ नये. आपण फक्त स्वतः खावा, इतकं तुम्हाला करायचं आहे. ही इतकी फळणारी पूजा आहे ना सत्यनारायणची, की दर पौर्णिमेला तुम्ही ही करू शकता. खूप सुंदर अशी पूजा आहे. श्रावणात सत्यनारायणची पूजा खास घातली जाते. म्हणून मी सांगते आहे मंडळी, की ह्या सत्यनारायणच्या पूजेला तुम्हाला फक्त अर्धा तास लागतो. तुम्ही सकाळी मांडा, संध्याकाळी मांडा, कथा वाचा आणि खूप सुंदर अशी ही पूजा तुम्ही तुमची स्वतः तुमच्या घरामध्ये करू शकता. त्याची फळंही तुम्हाला अगणित मिळतील. म्हणजे कुठल्याही उपासनेचं आहे ना शब्दामध्ये वर्णन नाही करू शकणार, कारण शब्दही तोकडे पडतील प्रत्येक उपासनेचे बेनिफिट्स सांगण्यासाठी. आणि मी नेहमी जे करते ते मी तुम्हाला सांगते. मी आवाजवी उपासना कधीच सांगत नाही. आणि अशाच उपासना सांगते ज्याची फळं तुम्हाला मिळतील. मी अशाच उपासना तुमच्यासमोर वारंवार घेऊन येते की ज्याची प्रचिती तुम्हाला येईल आणि तुम्हाला तुमच्या अनेक अडचणींमधून मार्ग मिळेल. आणि बरेच जणांना मिळालेलं आहे. मला बरेच जण अगदी मेसेजेसमध्ये सांगत असतात की आम्ही हे केलं, आम्हाला खूप छान फायदा झाला. अमावस्या पण येणार आहे. एक अमावस्या जी येणार आहे त्या दिवशी मात्र छायादान करायचं विसरू नका. बरं, छायादान कसं करायचं? तर राईचं तेल घरी आणायचं, एक बॉटल छोटीशी आणा. पातेल्यामध्ये ते तेल ओता. त्याच्यामध्ये स्वतःच्या घरातल्यांचे सगळ्यांचे चेहरे पहा. त्या तेलामध्ये स्वतःचे सगळ्यांचे चेहरे पाहायचे आहेत. आणि जेव्हा तुम्ही चेहरा पाहाल तेव्हा तुमच्या या थर्ड आयमधून पूर्ण विवंचना, अडचणी, जे काय तुम्हाला त्रास देतो ते संपूर्ण त्या तेलामध्ये झोकून द्या, ओतून टाका. इथून ओता, ते सगळं तिथून सोडा त्या तेलामध्ये. तर ते तेल पुन्हा तुम्ही त्या बॉटलमध्ये भरा. ते तेल, ती बॉटल घेऊन तुम्ही शनीच्या देवळात जा, जिथे हनुमानही बाजूला असेल. शनीच्या तिथे देवळात जाऊन घरातल्या पुरुषानं ते अर्ध तेल शनीवर अर्पण करायचं आहे. शनीच्या पाया पडायचं आहे आणि शनीला सांगायचं की मी माझी छाया तुला दान केलेली आहे. जी काही संकटं आहेत ती तू तुझ्या पाया खालून घे. अर्ध तेल शनीवर तुम्हाला अर्पण करायचं आहे. अर्ध त्या बॉटलमधलं तेल तुम्हाला हनुमानाच्या देवळात जो दिवा तेवत असतो सदैव, त्याच्यामध्ये त्या अर्ध्यापैकी पण अर्ध तेल त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि अर्धी बॉटल देवळात सोडायची आहे. जेव्हा हनुमानाला तुम्ही दिव्यामध्ये तेल टाकल्यानंतर प्रेयर कराल तेव्हा अशी प्रेयर करायची आहे की हे हनुमंता, जसजसा तुझा हा दिवा जळत जाणार आहे तसतसे माझ्या आयुष्यातल्या अनेक अडचणी ज्या मी शनिचरणी मांडलेल्या आहेत त्या एक एक जळत जातील अशी मला खात्री आहे. त्यासाठी तुम्हा दोघांचे अनंत उपकार आहेत आणि तुमचे दोघांचेही खूप खूप धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद हे तीनदा म्हणायचं. तिथे न बसता सरळ घरी यायचं, मागे वळून पाहायचं नाही, रस्त्यात कुणाशी बोलायचं नाही. अशा पद्धतीने तुम्ही दर शनिवारी छायादान करू शकता. दर पौर्णिमेला, दर अमावस्येला छायादान करू शकता. जर अमावस्या पौर्णिमेला त्रास होत असेल तर हे छायादान नक्की करावं. तर मंडळी, खूप सुंदर उपाय मी श्रावणासाठी दिलेले आहेत आणि मला वाटतं इतकेही अवघड नाही आहेत की तुम्ही करू शकणार नाही. तर हे उपाय करणं चालू करा, ह्या उपासना करणं चालू करा आणि ह्या उपासनेचे जे बेनिफिट्स आहे, जी फलप्राप्ती होणार आहे ती लवकरात लवकर घडवून आणण्याचं सामर्थ्य तुम्हाला तो भगवंत देईलच याची मला खात्री आहे. पुन्हा आपण छान भेटणार आहोत लवकरच. पण त्यापूर्वी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचा आहे आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे. अनंत लोकांना अशा उपासना हव्या असतात, त्यांच्याकडे टायमाच्या अभावाने उपासना करायला वेळ नसतो. त्यांच्यापर्यंत या उपासना पोहोचवून एक सेवा करावी. मला वाटतं की ज्यांना अजूनही माझ्याकडनं कुठले टॉपिक्स हवे असतील, त्याच्यावर व्हिडिओ हवे असेल तर प्लीज मला कॉमेंटमध्ये सांगा. आणि श्रावणात तुम्ही कुठल्या कुठल्या उपासना करता तेही मला सांगा. या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर केलं गेलं पाहिजे. आणि
ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब नाही केलं, हे छोटंसं काम आहे, ते मात्र पटकन करून टाका. बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे माझा प्रत्येक व्हिडिओ पोस्ट होताच तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि जे माझ्या व्हिडिओची अगदी आर्ततेने वाट पाहत असतात त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद. आणि मी खरंच त्यांची खूप आभारी आहे की ते माझी इतकी मनापासून वाट पाहत असतात की ताई कधी व्हिडिओ त्यांचा ताईंचा येतो आहे आणि आम्ही कधी बघू. इतकं तुम्ही प्रेम करत आहात माझ्यावर. खरंच मी धन्य आहे की तुमच्यासारखे व्ह्यूवर्स मला लाभले आहेत. पुन्हा आपण लवकर भेटू. छान विषय घेऊन मी तुमच्या सगळ्यांसमोर येईल. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा.